नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बाबा विहार, नेहरू नगर, कुर्ला पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. स्नेहा संदीप पालवणकर या वहिनीला जाऊन भेटणार आहोत. बोलता करूया पालवणकर कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाण. चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे, बर. चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे, हां. संदीपरावांचं नाव घेते भाऊजींच्या पुढे. अरे वा वा, नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हा माझा मोठा मुलगा, नमस्कार. तो माझा छोटा मुलगा, हॅलो. हे माझ्या नंदन मोठ्या नंदनबाई, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. हे यांचे मिस्टर, नमस्कार. ही माझी बहीण नमस्कार. आणि ही वहिनी. नमस्कार. ओके. आणि तो माझा पार्लरचा स्टाफ आहे. हो हो हो, नमस्कार. बिल्डिंग वाले आणि माझे शेजार पण. हो नमस्कार. हा सगळ्यांना नमस्कार चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? दादर, दादरला मुंबई, कुठे? सिद्धिविनायकच्या इथे. मग तुमचं बालपण कुठलं? माझं एलपी कुठे एल्फिस्टरला? स्टँडला पदाच्या पाठीमागे. आई बाबा काय करायचे? आई आमची सोशल वर्कर होती आणि वडील रेल्वेमध्ये होते. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील जॉबला होते, आई घरीच होती. कशी झाली भेट, ओळख कशी? आता त्यात हसण्यासारखं काय, ओळख कशी? एवढा स्वभाव. ओळख म्हणजे हा. ह्यांचे मित्र आमच्या शेजारी राहायचे. एक मित्र होता, तो शेजारी राहायचा. हं. तर त्याच्याकडे ते येताना ह्यांनी मला बघितलं होतं. काय झालं हो? माझा मित्र आहे हरीश. हरीश. हां, त्याच्याकडे मी जायचो नेहमी. तर हिला बघितलं, हा. बघून वाटलं हिच्याशी लग्न करावं म्हणून, हिच्याशी प्रेम करावं म्हणून. असं हरीशकडे जाताना ह्यांना बघून तुम्हाला वाटलं? हो, नाही, खिडकीतून मी त्यांना दिसले. ती बघता क्षणी त्यांना मी आवडले. त्याच्यानंतर त्यांनी हे ते असं ठरवलं. नसतं. ऐकूया त्यांच्याकडनं. थांबा. लगेच खिडकीत मी दिसले, दिसता क्षणी ते प्रेमात पडले बिडले. काय हो, खरं काय झालं? एकदा गेलो त्याच्या घरी, तर हिला बघितलं मी त्यावेळेस हा. आणि मग जातच राहिलो तिथे हिच्यासाठी. तुम्हाला अंदाज आला होता हे तुमच्यासाठी येत आहे तसं? कशावरून? खूप वेळा यायचे ते. जे मला शाळेत सोडताना पण ते ते सकाळी शाळेत सोडायला यायचे? नाही, मी सकाळी 7ची माझी शाळा असायची ना. हो. तर यांनी माझ्यासाठी खास क्रिकेट जॉईन केलेला सकाळी 7 वाजता. पण ते क्रिकेटला नाही जायचे, माझ्यासाठी शाळेत माझ्याबरोबर शाळेत यायचे ते. काय हो, हे काय आहे ना? माझ्या बरोबर म्हणजे ही लांबून जायची, लांबून फक्त आणि ती लांबून बघण्यासाठी बघायची. ते माझ्या तिथे यायचे शाळेत. पण हे तुम्हाला बघतायत, हे तुम्हाला कसं कळायचं? कळत होतं, मी पण बघत होते ना. बुद्ध्याचं आलं ना बाहेर. आणि मग पुढे? नंतर मग काय, त्याच्यानंतर काय थोडे दिवसानंतर मग त्यांनी मला विचारलं असं असं. पण माझी तेव्हा काहीच हे नव्हतं. कितवीत होता तुम्ही? मी वाटतं 8वीत कामाला होती. नाही, कामाला जायची. विचारलं तेव्हा तो कामाला जायचा. ठरवा काय ते दोघांनी. ऑफिसला. मी इथे बसलोय आणि नाही, शाळेत यायचं तेव्हा. शाळेत तेव्हा अरे होय, 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 होय. कळलं. ते शाळेत विचारलं ते. शाळेत बरोबर नाही विचारलं. हो, का बचाव, काय सांगताय? वहिनी खरं सांगा, कधी विचारलं? ऍक्च्युली मी तेव्हा 8वीला की 9वीला होते, तेव्हापासून ते माझ्या मागे होते आणि ते 10वीला होते त्यावेळेला. बरोबर. हा. पण त्यांनी मला असं, त्यांना मी आवडायची, पण त्यांनी मला विचारण्याचं असं डेअरिंग नाही केलं. पण मला कळत होतं की नाही, पण विचारलं कधी? खरं सांगा. त्यांनी आता मगाशी विचारलं. बोललात शाळेत असताना. पहिली खोटं नाही बोलायचं. 2 मुलं तुमची बघतायत. ते मला नेहमी सांगतात, आमची आई कधीच खोटं बोलत नाही. आता सांगा. नाही, माझ्या शेजारी एक यांचा मित्र राहायचा. त्याला चिठ्ठी दिलेली ह्याने की हो? हा, वहिनीने रंदाच मारायचा ठरवला. मग काय त्यांनी झालं? चिठ्ठी दिलेली की ही मला, म्हणजे माझ्यासाठी चिठ्ठी दिलेली. तर मी त्या चिठ्ठीचं उत्तर नाही दिलं, नाही ते. कारण आमच्याकडे थोडंसं घरातलं वातावरण खूप स्ट्रिक्ट होतं. त्याच्यामुळे माझ्याकडून तसे हे नव्हतं गेलेलं. पण ते माझ्यावर खूप प्रेम करत होते तेव्हापासून. हे तुम्हाला कळलं होतं? हो, कळलं होतं. एकतर्फी प्रेम म्हणतात ना, तसं होतं तिथून.
आणि मग पुढे नोकरीला लागल्यावर हां, ही नोकरीला लागली. आणि त्यानंतर एकदा हिला विचारलं मी की काय ते, तर नाहीच म्हणाली, प्रश्नच नाही. त्याच्यानंतर मग पुन्हा विचारून नंतर मग येस झालं. मग असं झालं की तिच्या घरचे काय ते तयार नव्हतेच. पण मग तुम्ही भेटायचे कुठे? भेटायचं म्हणजे मी जॉबला होते ना, तर जॉबला सुटल्यानंतर मग हे मला भेटायचं. आमचं एक हॉटेल होतं. कुठलं हॉटेल ते? नंदा हॉटेल. हां, नंदा हॉटेल. नंदा हॉटेलमध्ये आम्ही भेटायचो गपचूप. तुम्ही म्हणजे पहिल्या रांगेत बसून पिक्चर बघताय असं वाटतं. अच्छा, नंदा हॉटेल कुठे होतं ते? हे प्रभादेवीला होतं. अच्छा. हां, तिथे आम्ही भेटायचो. मग एक दिवस माझ्या मामाने मला बघितलं यांच्याशी अरे बापरे. बोलताना. आणि ह्यानी ऍक्च्युली आमचं जरा जवळपास ठरलेलंच होतं ना, तर ह्यानी मंगळसूत्र केलं होतं माझ्यासाठी. तर ते दाखवत होते असं. ते बसने मामाने माझ्या बघितलं आणि मामाने घरी सांगितलं की असं असं आहे. मग माझं घरचं पाठवणं मला बंद केलेलं, कामाला जाणं सगळं स्टॉप केलेलं त्यांनी. अरे बापरे. हा, मग माझ्या वडिलांनी पण मला म्हणजे खूप मारलं वगैरे घरी, नाही करायचं लग्न असं तसं. मग नंतर ह्या आणि एक दुसरी माझी नणंद त्या आमच्या घरी आई वडिलांना विचारायला सुद्धा आलेल्या की आपण करून देऊया त्यांचं असं पण तसं. नकार. नाही, तुमच्या घरून नकार नकार होता. तुमच्या घरून काहीच माझ्या- प्रॉब्लेम नाही काही नव्हतं आमच्याकडे, problem काहीच माझी. सासरी काही काहीच problem. काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही. मग केलं कसं? केलं ना, सांगते ऐका ना. हा, सांगतो. सांगा तुम्ही आज सांगाच. पण तुम्हाला गंमत सांगू, तुम्ही बोलायला लागला ना की त्यांचा चेहरा बघण्यासारखं होतं की कधी कुठलं काय पेटीतून बाहेर येईल माहित नाही नाही ना. असं काय. हा, मग मी आठ एक दिवसानंतर जॉबला परत स्टार्ट झालं जाणं. तर काय बस स्टॉपवर मला हे भेटले. माझे येतच होती तिथे, वाट बस बघायची. पण मी काय त्यांना भेटायची, मामा असायचा माझ्याबरोबर, त्यामुळे मी एकटी नसायची. तर एकदा मी आणि माझी मैत्रीण गेले, तर हे मला बस स्टॉपवर भेटले. तर हे म्हणाले की चल आपण लग्न करूया आत्ताच्या आत्ता. तर मी म्हणाले आत्ताच्या आत्ता कसं? मग मी घरी आलो, महिला घरी घेऊन आलो. डायरेक्ट घरी नेलं? नाही तसं नाही. म्हणजे लग्न करायचं म्हणून सांगितलं. तर मी म्हणाले आत्ताच्या आत्ता कसं. आणि माझं ॲक्च्युली मी थोडीच जरा त्यावेळेला घाबरट होते खूप. तर मग मी म्हणाले आता मी खूप उशीर झाला. मग मामा ऑफिसला गेला, मामाला कळलं की मी आलेली नाही. मग मी म्हटलं मी आत्ता घरी नाही जाणार, माझे वडील ठेवणार नाहीत मला असं. मग आपण काय करूया, आत्ताच्या आत्ता लग्न करूया. माझ्या घरून आणि ह्यांनी सगळी घरून तयारी केलेली होती. साडी मंगळसूत्रापासून सगळं केलेलं होतं. फक्त आमच्या घरच्यांच्या होकाराची ते वाट बघत होते. मग ह्यांनी त्यांच्या मित्राला बोलवलं, श्याम गावडे म्हणून आहे. मग तो आला, स्कूटीवरून आला. मग त्या स्कूटीने आम्ही मग माझ्या सासरी गेलेले. मग सासू म्हणाली तू तयार आहेस ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी म्हटलं नाही, काही प्रॉब्लेम नाही मला. मग आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केलं. त्याच दिवशी? त्याच दिवशी कुठे केलं लग्न? हे राम मंदिर वडाळ्याचं. त्याला फक्त यांच्या घरातले आणि तुम्ही एकट्या? आणि यांचे सगळे माझे फ्रेंड मित्र होते सर्कल बरेच. होते. बरेचसे यांचे मित्र सगळे होते. फ्रेंड सर्कल तुमच्या होते. घरातलं माझ्या घरातलं कोणच नव्हतं. 26 वर्षापूर्वीचा हा दिवस आज पुन्हा एकदा आठवलेला आहे. हे तर काहीच नाही सर. मी 20 वर्ष माझ्या घरची पायरीने चढली. वीस वर्ष माझ्या आईला बघितलं नव्हतं मी. पण मग 20 वर्षानंतर जाणं झालं? हो. कसं? आता सगळं चांगलंय. माझ्या भावाचं लग्न ठरलं, ती वहिनी आहे. नमस्कार. त्यावेळेला जाणं झालं. बरं झालं जरा 2 वर्ष अजून आधी यायचं ना हो तुम्ही. पण वहिनी आता बघा, तुमच्या डोळ्यात एकतर ना पाणी चांगलं नाही दिसत. आणि त्यातून ना पुन्हा एकदा मला म्हणावं असं वाटतंय की तुम्ही रडताना ना खूप छान रडता. हे माहिती आहे तुम्हाला? नाही. आयलायनर जपत रडणं किती कठीण असतं. काय करणार, मेकअप आर्टिस्ट आहे. 26 वर्षाचं रडल्या, 20 वर्षाचं. पण तुम्हाला आमच्या मालिकेमध्येच घ्यायला पाहिजे एखाद्या. बरं, या सगळ्या गप्पा, हा आनंद असाच सुरू असताना आता पहिल्या खेळामध्ये मला बघायचं आहे, सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार का? घरात आम्ही काही चिठ्ठ्या ठेवल्यात. वेळ 1 मिनिटाची. तिळा तिळा दार उघड. चला, वेळ सुरू झाली. लवकर, गेली 10 सेकंद ह्याच्यातच. घरातले सांगू शकतात. गम शरणम गच्छामी.
ए उठ, इथे बुद्धाची मूर्ती आहे. उठ, 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 उठ. बाजूला 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 वेळ 20 सेकंद झाली. शिट, अरे उठ. आम्ही दोघं मोठ्याने वाचा. आम्ही दोघं राजा आणि 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. 40. आसमान से गिरा खजूर में अटका. 10. ए वरती आहे ढबा, नऊ. माझा हात नाही पोचत. 8 7 6 5 4. मौली, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, एवढे आरोप कसे काय आले 26 वर्षात? आरोप आहेत की प्रेम आहे? कौतुक असेल. मॉर्निंग वॉकला जायचं असतं पण उठत नाहीत. आरोप मंजूर आहे? पटकन राग येतो तुम्हाला? हा येतो, पण निवळते पण लगेच. राग येतो, मान्य आहे. नाहीये, निवळतो आहे असं म्हटलंय का यांनी? राग येतो एवढंच म्हटलंय. हा येतो कधी कधी. आरोप मान्य आहे? हा तुम्हाला मान्य आहे? मान्य. मान्य. मंगळवार आणि गुरुवारी मुलांना मांसाहार करायला नाही नाही देत. मी देवीचं व्रत करते त्यामुळे नाही देत. नाही? तुम्हाला मिळालं तर आवडेल? खूप आवडेल. बघा, मी आपलं आरोप तुमच्यावरती आहे, आपलं विचारलं. जेवण चांगलं करत नाही ते. चुकीचं आहे. जेवण मी चांगलं हा करते. आरोप आहे. मान्य आहे की नाही आहे? काय हो? नाही. श्रीमंतीचा खूप माज दाखवते. नाही बाबा, अजिबात नाही. श्रीमंतीचा खूप माज दाखवते. कोणी दिलंय? मला नाही माहिती, मी नाही सांगणार. स्वतःच्या घरी कधी कोणाला बोलवत नाही. चुकीचं आहे. मला उलट आवडतं सगळी माणसं आलेली. आणि यांच्या पार्लर मध्ये गेल्यावर बिल द्यावं लागेल म्हणून ओळख दाखवत नाही. नाही नाही नाही, असं नाहीये. चुकीचं. तर काय ते कोणी लिहिलंय? नाही, आरोप लिहिलेला आणि लिखित आहे म्हणून मी लिहून घेतो बाबा. चुकीचं आहे. वाचा मोठ्याने. नाही, सॉरी. सॉरी सॉरी. कसलं गोड बोलल्या ना. हट. काय लिहिलंय वाचा. कंजूस नाहीये मी. हा? नाही. कंजूस आहे असं लिहिलेलं आहे. शेवटचा आरोप आता. थांबा. मला ह्यांची काळजी आहे. वाचा मोठ्या मोठ्याने. चुकीचं आहे. घमेंडी आहे. कमी बोलतात. हा. काय? कामात मंद आहे. चुकीचं आहे. सगळं चुकीचं आहे. आणि होय ना, द्या इकडे. तुमच्यावरचा लिहिलंय? माझा सगळा विश्वास उडायला लागला आता. बरं वहिनी, मला सांगा, सगळ्यांनी आरोप केले. एक तर त्याच्यात राग आहे जो तुम्ही आरोप मान्य केला. कंजूसपणा, चिकटपणा, हे मुद्दाम काही जणांनी लिहिलंय असं मला जाणवतंय. हो. पण खरं सांगा हो, स्वभावात कुठला बदल करावा असं तुम्हाला वाटतंय? किंवा आज एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? राग म्हणजे रागवते पटकन ना, ते थोडं कमी करेन. बाकी मला असं काही नाही वाटत. मग हे का लिहिलं हे त्यांनी? चुकीचं लिहिलंय सगळं. कोणी? ज्याने कोणी अरे पण लिहिलं. हे टीव्हीत ना आता सगळीकडे लोक बघणार, तेव्हा काय बोलणार? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल घरात? नाही, तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे पहिली. हो ना. स्वतःच्या तब्येतीची प्रचंड मेहनत करते आणि तिने कमी करून स्वतःची काळजी घेतली तर मला खूप बरं वाटेल. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, त्यांचा स्वभाव सगळा चांगला आहे. सगळं म्हणजे असं काही बदल करण्यासारखं काही नाही. काही नाही. पेन घ्या, इकडे या. दहा, 9 बोलायचं नाही. 8 बोलायचं नाही. 7 6
5 बोलायचं नाही, 4 वेळ संपली. थांबा, काय सांगा. हेअर ड्रायर. ही वायर आहे. ऐक, एक मिनिट, तुला काय वाटलं. व्हॅक्यूम क्लीनर. वहिनी बक्षीस गेलं, पण असा हेअर ड्रायर मी कधी बघितला नाही. डॉल्फिन. हा, मला हँड व्हॅक्यूम क्लीनर. अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं त्यांना. दहा, 9. हा हेअर ब्रश आहे. हो, माझ्या मुली बरोबर ओळखणार. तुमच्या मुली बरोबर ओळखतात. मग मगाशी हेअर ड्रायरला काय फिरायला गेल्या होत्या. अभिनंदन, हे एक बक्षीस मिळालं. सांगा दोघांबद्दल, बोला. मम्मीनी ती खूपच जास्त टेन्शन घेते गोष्टींची, जी त्यांनी नाही घेतली पाहिजे, जे की तिच्या ती नसेल तरी पण होऊ शकतात, पण त्याचेही ती खूप विचार करते. तिने ते बदलायला पाहिजे. तिने जास्तच टेन्शन नाही घेतलं पाहिजे. आणि बाबा. आणि हा, पण जशी मम्मी बोलली की त्यांना काय माणसांना हर्ट करायचं नसतं, पण ते अननोईंगली ते बोलून जातात. ते त्यांना जरासं ते होल्ड केलं पाहिजे. त्याच्यामुळे समोरच्याचं मन कधी कधी दुखावू शकतं. त्यांना ते मीन करायचं नसतं, की त्यांना हर्ट करायचं नसतं, पण ते अननोईंगली हर्ट करून जातात समोरच्यांना, आणि ते त्यांना पण रिअलाइज नाही होत ॲक्च्युली. बघा, खूप महत्वाची गोष्ट सांगितली. अजून कोण बोलणार. सासूबाई म्हणजे चुलती आहे त्यांची. हां, बोला. म्हणजे पुतण्याबद्दल बोलीन की त्यांनी थोड्या स्वभावामध्ये असं बदल करावं की ते ज्यांना मुलांनी जसं सांगितलं की मुलांना कोणालाही फटकन बोलतात, पण फटकन न बोलता त्यांनी समजावून सांगावं आणि माणसं समोरची कोण आहेत, कशी आहेत, तसंच शब्द त्यांनी वापरावं, असं मला त्यांना सांगूसं वाटतं. व्हेरी गुड. अजून कोण. मी संदीपची बहीण आहे. तुम्ही सांगा वहिनीबद्दल. वहिनीबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. वहिनी खूपच सुंदर आहे. सुंदर तर आहेच, पण आम्हाला एवढी सांभाळून घेते, सगळ्यांची आवडती आहे. तिला जेवणाची फार आवड आहे. अतिशय चांगले चांगले उत्तम पदार्थ बनवते ती, आणि सगळ्यांना मिळून मिसळून जाते सगळ्यांशी. आणि भाऊ तर खूप साधा आहे माझा. हो, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. तशी दोघांनी एकमेकांना जसं पूर्वीपासून प्रेम करताना तसंच तुमचं वैभव असं दिवसेंदिवस फुलत जाओ. भरपूर दंड आयुष्य मिळो तुम्हाला. त्याचबरोबर आता मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आईची मागेन, आई वडिलांची, की जे आता इथे नाहीत. मी आईला बोलवलं होतं, पण तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती आली नाही. की लग्न झाल्यानंतर 20 वर्ष तरी मी माझ्या घरचं पायरी नाही चढलेली किंवा तिचा चेहराही नाही पाहिलेला. तर जेव्हा मी आई झाली तेव्हा मला कळलं की आई हे काय असतं ते. तर मला तिची मनपूर्वक क्षमा मागायची की मी तिला जो त्रास दिला असेल त्याबद्दल तिने मला क्षमा करावं. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची. हिच्या आईवडिलांची मागेन. माझ्यामुळे त्यांना खूप हर्ट झाला असेल, प्रचंड त्रास झाला असेल, त्यांची मी क्षमा मागतो. चला, क्षमा मागून झालेली आहे. 26 वर्षानंतर हा आनंदाचा प्रवास आपल्याला ऐकायला मिळाला. आयुष्यात आत्तापर्यंत या 26 वर्षात खूप चढ उतार आले. एकमेकांना खूप छान साथ दिली, एकमेकांवरती विश्वास ठेवला आणि एकमेकांचा आदर करत सगळ्या कुटुंबाला जोडत आज हे वैभवाचे दिवस आलेले आहेत. उत्तरोत्तर या घरामध्ये अशीच प्रगती हो, हीच प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.